स्वागत आहे मित्रांनो आपल्या एक न्यू व्लॉगमध्ये। तर सकाळी सकाळी व्लॉगची सुरुवात करतो एकदम सकाळी, म्हणजे सकाळचं तर निघून गेले आता 9 वाजत आलेले। तर व्लॉगचा तुम्हाला आज मी तळ दाखवणार आहे मित्रांनो, आमच्याकडलं सर्वात मोठं तळ। कसं वाटतं मित्रांनो सकाळीचं तळ, म्हणजे आता तर 9 वाजलेले, याच्यापेक्षा आधी 7 वाजता तर जास्त धुकं होतं। तुम्हाला मी आज तळ दाखवायचं आहे, बघा तुम्ही तळ। हे बघा मित्रांनो, एवढं मोठं तळ आहे, त्या तिकडं तुम्हाला दिसत नसन, तिकडं पण घर, तिकडं पण पाणी, त्या पाण्याच्या पलीकडे गाव आहे, म्हणजे असं सर्वात मोठं आहे चांगलं तळ। या तळ्यामध्ये मस्त मासे वगैरे आढळतात, मासे पण भरपूर आहे या तळ्यामध्ये। पाण्याचं तिकडं देवाचं स्थान आहे एक, हा तळ्यावरून जायला आहे रोड, गाड्या जातात इथून। पाणी बघा एकदम शांत असं पाणी, पाणी पार वरपर्यंत येत असतं बरं का, पण आता पाणी कमी झालं एवढ्यात, त्याच्यामुळं ना ते दगडं जे दिसतात ना, त्या दगडापर्यंत पाणी असतं इकडं। इकडं फिल्टर आहे मोठं, इकडं गाव आहे, इकडं गाव आहे बरं का मित्रांनो। इथं फिल्टर आहे, खालून एक रोड आहे बघा, गाडी चालली दिसत असेल तुम्हाला, ते तिकडं लागण चालू आहे मित्रांनो, त्या शेतामध्ये लागण करतात माणसं, दिसत असेल तुम्हाला, लागण चालू आहे तिकडं। सगळीकडं वातावरण एकदम गारगार वातावरण आहे सगळीकडं। हे बघा कसं आहे वातावरण, साईडने एक पोल बसवलेले, खालून एक रोड आहे ना, वरून इकडे रात्रीच्या टायमिंगला एकदम भारी दिसत आहे इकडलं। इकडं मासे पण पकडणारे असतात बरं का, पण आज काय कोणी दिसेना। तिकडं पार पाणीच पाणी तिकडं, जिकडं पार ते तिकडं थोडं फार धुकं आहे अजून पण, आणि याच्यापेक्षा सकाळी जास्त होतं धुकं। हे बघा या कडेला तिकडं एक डांबरी आहे, हा कच्चा रोड। कसा वाटतं मित्रांनो व्हिडिओ व्लॉग? आपल्या व्लॉगमध्ये मित्रांनो तुम्हाला असं नवीन नवीन गोष्टी पाहायला भेटतील। हे बघा इकडं पण काट्या वगैरे, खेकडी पण धरतात बरं का इकडं, इकडं खेकडी पण असतात। त्या तिकडे एक पाण्याची टाकी, तिकडं गाव आहे, तिकडे टाकळी मी या गाव आहे, असा पार एरिया हा तळ्याचाच एरिया आहे। जेवढं तुम्हाला दिसत आहे तो सगळा तळ्याचा एरिया आहे। एकदम भारी मित्रांनो इकडे फिरायचं, म्हणजे फिरायला सकाळी लोक पण येतात, जॉगिंगला जे भरती मारतं ना ते पण येत असतं इकडं फिरण्यासाठी। सकाळीचं तर वातावरण छान असतं, म्हणजे रनिंगवाले वयस्कर माणसं पण येतात फिरायला इकडं, म्हणजे इकडून तिकडून पार तळ्याला गोल मारून चक्कर आहे, एवढा मोठा राऊंड आहे ह्या तळ्याचा। तुम्हाला ना ते तिकडली एक साईड दाखवतो तळ्याकडली, त्या शेवटच्या स्टॉन्डाला जाऊन तिकडून एक दाखवतो तुम्हाला। चला तिकडे जाऊ आपण, त्या दिशेने जाऊ, समोरच्या दिशेने। मित्रांनो इकडं माझ्या पाठीमागे दिसतंय तुम्हाला, किती छान दिसतंय तिकडं पण भारी बरं का, म्हणजे बाग बघा, इथून जर नजारा पाहिला ना या भारावरून, तर इकडं खालचा नजारा बघा किती कसा दिसतो, एकदम सुंदर, एकदम झाकात दिसत आहे। तर इकडं प्लॅन्ट आहे दुधाचा, ती जिकडं पाहावं तिकडं नुसतं ऊसाचे क्षेत्र आहे आमच्या इकडं। सध्याला ऊस पण थोडी चालू आहे ना, मोकळे पण झालेले, पण काही काही ऊस अजून बाकीचे। हे बघा
इथं म्हसोबाचं स्थान आहे मोठं आमच्या. ह्या रोडने असं सरळ जर गेलं ना का तिकडं रोड म्हणजे तळ्याच्या कडाला रोड आहे ना, मग तिथून एक डांबरे, तिथून मग त्या टाकडीला जायला रोड लागतो आहे. आपण ते जाणारच आहे त्या गावाकडं. तुम्हाला दाखवतो जिथं तळ्याचं संपतं ना तळं, तिथं तुम्हाला दाखवतो तिथं कसं आहे काय. तो एक एरिया तुम्हाला दाखवतो. चला तिकडं जाऊ आपण समोर. मित्रांनो तुम्हाला मंदिर पण दाखवायचं होतं, तेव्हा थांबलो बरं का. हे बघा, हे मंदिर आहे आमच्या देवाचं, म्हसोबाचं मंदिर आहे. बघा किती मस्त वातावरण येतं. हे आत्ता नवीनच काम केलेलं आहे बरं का. पायरी वगैरेचं आत्ता नवीनच काम झालेलं आहे. आधी जुनं होतं आधी. आता मस्त पायऱ्या वगैरे बनवल्यात बघा. एकदम छान असं हे मित्रांनो, तिथं देवस्थान आहे. खाली गेलो असतो पण आता काही नको, आंघोळ वगैरे केलेलं नाही मी. आता गेलो असतो मंदिरात एखाद दिवशी, मग जाऊ तिथं. झाड बघा केवढं मोठं झाड आहे वडाचं. हे म्हसोबा एकदम मस्त आहे वातावरण इकडं. एरिया बघा मित्रांनो तुम्ही. हा बघा इकडं, हे बघ थंडी लागली गाड्याला. काय रे ए, हे बघा 3 पिल्लं आहे राव. अरे इथून बघा उतरायला जागा आहे पाण्यात. हे बघा इथं लय खोल आहे म्हणते, माझ्या घरचे सांगत आहेत मला इथं लय खोल आहे. त्या तिकडं पण आहे अजून, त्या तिकडंपर्यंत तळ आहे अजून समोर. त्या तिकडं काट्या दिसतात ना, तिकडं आपल्या आदिवासी समाज म्हणजे आमचा समाज राहिला आहे. मी पण आदिवासीचे मित्रांनो. आमचे लोक इकडे मासे वगैरे धरतात बरं का, पण आज काय दिसेना कोणी. आता असतात आमचे घरचे वगैरे पाहुणे रावळे असतात मासे धरायला. चला मित्रांनो तिकडे बघू आता. शेवट राहिलाय फक्त तेवढा, तिथपर्यंत जाऊ आहे का नाही. हे बघा मित्रांनो आलं ह्या कडाला, शेवटच्या कडाला आलेलो आहे आता मी. इकडं एवढ्या एरियातच स्थळ संपतं म्हणजे हे शेवटचं टोक आहे ते. तिकडं पण थोडंफार पाणी, पण तिकडं काय गाडी जात नाही. जेवढंपर्यंत येत आलं तेवढंपर्यंत आलो. चाललं तुम्हाला दाखवतो कितपर्यंत पाणी आहे अजून इकडं. अजून बरंच लांब बरं का. तर तिकडं पण पाणी अजून, तर तिकडं तुम्हाला दिसत असन. हा बघा हे बेसरा महिन्यामध्ये, त्याच्यामुळं काय तुम्हाला एवढं पाणी दिसत नसन. हे बघा ते तिकडे आहे ना वस्त्या आहे, लोकांच्या वस्त्या आहे. हे बघा पाणी त्या तिथपर्यंत पाणी ते तुम्हाला दिसत असेल. त्या तिकडं नारळी दिसत असेल तिथपर्यंत पाणी. एवढा एरिया आहे म्हणजे तिकडं पण भरपूर आहे अजून. तिकडं जाता येत नाही. त्या मग ह्या रोडने असं तिकडून त्या करायला जावं लागेल. बरंच लांब आहे. बघा इकडं दुकान आहे, इकडं गाव आहे, हॉटेल मित्रांनो ते. हे बघा ह्या इथं भट्टी मोठी. मस्त आहे वातावरण सकाळचं. तरी एवढा टाइम काय ऊन पण नाही झालेला अजून. तिकडे JCBचं काम चालू आहे, दिसत असन तुम्हाला वावरामध्ये. मस्त पैकी घरी जातो, आंघोळ वगैरे करतो. मस्त जेवण वगैरे करायचं आहे अजून. फिरायला आलतो. माझ्या घरापासून बरंच लांब आहे तळ. तेव्हा इकडं माझी गाडी आणि हा मी. मित्रांनो संध्याकाळचा टाईम झालेला आहे आता, बराच संध्याकाळचा टाईम झालेला आहे. थंडी पण वाढलेली आहे भरपूर आता. थंडी म्हणजे असं बाहेर तर निघूशी वाटतच नाही, कारण की हात पाय कान तर एकदम गार सपाटे बसत आहेत.
बघू शकता मित्रांनो, एकदम काळा कुट्टा अंधार आहे. तुम्हाला चंद्र दाखवतोय बघा. चंद्र बघा किती मस्त वातावरण झालेले आहे बघा. घरावरचा नजारा आहे माझ्या. हे इकडं इकडं दिसतंय ना, तिकडं घर आहे बरं का. आमचेच पाहुणे मंडळी राहायला आहे शेजारी बाजारी बघा. शेजारी आमच्या घरी हे एक घर आहे. आसपास काही एकच घर आहे. समोर एक आहे. आता काय जेवण वगैरे करायचं मित्रांनो, काय झोपायचं. जर मित्रांनो तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. इथेच व्हिडिओचा अंत करतो. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओत भेटू मित्रांनो. धन्यवाद.